ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 241 ते 260 श्लोक 0 ते तमन बुद्धीची या बुडबुडा आतु ज्ञानाग्नी धडफुडा साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे सविवेकमती पाठव तेची मंत्र विद्या गौरव शांती सुख स्रुव जीवऊ हे यजवा तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदुनाशी तेथ अज्ञान सरुनी जाये आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी अनाने अपृथी जेव्हा तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे आगवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे आता सेना ते सेना नव्हे हे मीची एक आगवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया मग तो जीवऊ हे भाषसरे अब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानध्वरे एकत्वे येणे अथवा अनादि हे अनेक जे अनासारिके का एक आणि नाम रूप अधिक तेही विषम म्हणून विश्व भिन्न परिण भेद तयाचे ज्ञान जैसे अवयव तरी आनान आन तरी एकची देहीचे काशा कासानिया थोरा परी आहती एकाची तरुवरा बहुरश्मी परी दिन करा एकाचे जीवी तेवे नानाविधा व्यक्ती अनाने नामे अनानी वृत्ती ऐसे जाणती भेदली भूती अभेदा माते एने वेगळालेपणे पांडवा करते ज्ञान यज्ञ बरवा जेन भेदती जाणीवा जाणते म्हणून नातरे जे धवाजी ठाई देखती काजे जे काही ते मी वाचुनी नाही ऐसेची बोधू पाहि पा बुडबुडा जेवता जाये तेवते जळची एकतया आहे मग विरे अथवा राहे तरी जळची माझी
का पवने परमाणू चलले ते पृथ्वी पण वेगळे नाही केले आणि मागवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी तैसे भलतेत भलतेन भावे भूतेही होत अथवा नो हावे परिते मी ऐसे आगवे होऊनी ठेले आगा हे जे होडी माझी व्याप्ती ती होडीची तयाची प्रतिती ऐसे बहुधा कार्य वर्तती बहुची होऊनी ते भानुबिंब आवळले तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वायया समोर सदा आगातयाची ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे राम कृष्ण हरी